हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मागच्या सत्रामध्ये आपण अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 5 नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतेर्जिर्गुणे, जे काही घडतंय ते सगळं प्रकृती करते आहे. आणि त्याचा सारांश आपण असा पाहिला होता, मन आणि बुद्धी हे प्रकृतीचे कार्य आहे. त्यामुळे मन आणि बुद्धीकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या तसेच जाणल्या जाणाऱ्या पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रियाच्या क्रियांचेही कर्तृत्व स्वतःकडे न घेता प्रकृतीला देत जावे. डोळ्याची पापणी जेव्हा लवते तेव्हा आम्ही आमचं कर्तृत्व त्यामध्ये आहे असं समजतो का? नाही. अन्न पचविल्या जातं प्रकृतीकडनं. मी अन्न पचवतो असा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो का? नाही. पण कुणाला दान दिलं, कुणाला मदत केली, कुणाकरता अन्य काही काम केलं तर मी केलं असं आपल्याला जे वाटतं ते सर्वस्वी प्रकृतीचं कार्य आहे. इथे आपल्याला ही दृढ निष्ठा अशी निर्माण झाली पाहिजे. आणि पुढे माऊली काय म्हणतात? हे स्वप्नावबोध उठेले की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. किंवा स्वप्न तसेच जागृती व स्वप्नामध्ये जे जाणणे सुरू असते ते थांबते काय? अर्थात थांबत नाही. पाय चालण्याचे विसरतात काय? अर्थात नाही. हे काहीही नाही. असो म्हणून जन्म आणि मृत्यूचक्र शांत होते किंवा थांबते काय? तर सगळ्याचंच उत्तर आहे, काहीही थांबत नाही. प्रकृती आपलं कार्य करत असतेच असते. आणि पुढच्या ओवीमध्ये माऊली आपल्याला न तिष्ठती अकर्मकृत आणि या पदावर सिद्धांत सांगितला. ती ओवी अशी: हे निठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणूनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. हे जर काहीच बंद पडत नाही तर मग सोडले ते काय? म्हणून मी द्वारे शरीर मन बुद्धी या प्रकृती कार्याशी एकरूप होणे जोपर्यंत असते, म्हणजे प्रकृती अधीनता जोपर्यंत असते तोपर्यंत मी कडून कर्मत्याग करता येणं शक्य नाही. अर्थात प्रकृतीकडून शरीर मन बुद्धीद्वारे कर्म सुरू राहते. पण शरीर मन बुद्धीशी असलेल्या एकरूपतेमुळे मी ते कर्म करीत आहे हा अनुभव न संपता सुरूच राहतो. आणि अत्यंत आवडीची ओवी म्हणून सांगता येईल की ज्यामध्ये माऊलींनी एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. ती ओवी अशी आहे: कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. 59वी ओवी आहे. काय अर्थ? एकामुळे दुसरी, एकीतून दुसरी गोष्ट घडत जाणे, परिवर्तन होत जाणे, कर्म सुरू राहणे हा प्रकृतीचा गुण म्हणजे स्वभाव आहे. आणि हा स्वभाव प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर मनबुद्धीचा आहे. हा स्वभाव शरीर मनबुद्धीशी एकरूप असलेल्या मीचा आहे.
अशा प्रकारे कर्माबाबतची मीची पराधीनता निपजलेली आहे. अशा प्रकारे मी हे कर्म करतो ही धारणा मुळात मोकळे म्हणजे रिकामे असलेले अंतःकरण व्यर्थ वाहत असते. चिदाकाश ही धारणा धरून असते व उगीचच वागवीत असते. कशी ते पुढील दृष्टांताने माऊली आपल्याला सांगत आहे. देखे रथी आरूढ जे, मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चेवडू हो पुनी हिंडीजे परतंत्रा. माऊली म्हणतात, असे पहा की रथावर आरूढ झालेली व्यक्ती काही न करता निश्चल जरी बसली, आता इथे रथाच्या ऐवजी रेल्वे, विमान किंवा बस घेतलं तरी चालेल. मग माऊली म्हणतात की रथावर आरूढ असलेली व्यक्ती, एकदा रेल्वेत बसलेली व्यक्ती काही न करता निश्चल जरी बसली तरी रथाच्या म्हणजे रेल्वेच्या अधीन असल्यामुळे रथाच्या हिंडण्या फिरण्याबरोबर त्या व्यक्तीलाही परतंत्र होऊन रथासोबत हिंडावे लागते. पुढच्या ओवीतही सिद्धांत सांगतात माऊली. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. माऊली म्हणतात, किंवा एखादे वाळलेले पान वाऱ्यामुळे मुळात निर्लिप्त निश्चल शुद्ध असलेल्या आकाशात उगीचच भ्रमण करीत असते. आकाशात अशुद्ध करीत असते. मी करता आहे या व्यर्थ धारणेच्या चिदाकाशातील भ्रमणामुळे शुद्ध असलेल्या चित्तात चिदाकाशात मालिन्य येते, हा त्याचा भावार्थ. माऊली पुढे म्हणतात, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्मेही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधारामुळे म्हणजे प्रकृतीच्या अधीनतेमुळे कर्म करीत राहणे, या विकारामुळे नैष्कर्म्य म्हणजे मुळात नैष्कर्म्य असूनही कर्तेपणाने निरंतर लिप्त झालेले असे कर्म होऊन जाते. निरंतर व्यापार करणारे असे म्हणजेच सकाम झालेले होऊन जाते. आणि म्हणून माऊली म्हणतात, म्हणून संगुजव प्रकृतीचा, तव त्यागून घडे कर्माचा, ऐसी याही करू मनती तयांचा, आग्रहोची उरे. आणि म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संग आणि संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग करणे संभवत नाही. आणि म्हणून संगम तत्वा हे महत्त्वाचं तत्व गीता आपल्याला सांगत आहे. इतक्याही वर आम्ही कर्माचा त्याग करू असे जे म्हणतात त्यांचा तो सिद्धीस न जाता शिल्लक राहणारा आग्रहच आहे. आग्रहोची उरे. यानंतर पुढचा श्लोक 6वा आणि त्यामध्ये भगवंत ज्ञान आपल्याला सांगतायत. आणि तो श्लोक असा. कर्मेंद्रियाणि संयम्य ययास्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. जो अत्यंत मूढ बुद्धी पुरुष कर्मेंद्रियाचे संयमन करून फक्त कर्मेंद्रियांना बळेच आवरून धरून मनाने इंद्रियाच्या विषयाचे स्मरण करीत असतो, तो मिथ्या आचरण करणारा म्हणजे ढोंगी किंवा दांभिक म्हटला जातो. यावर माऊलींच्या 4 ओव्या आहेत. माऊली काय सांगतात. जे उचित कर्म सांडिती, कर्म नैष्कर्म होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे लोक नैष्कर्म स्थितीला प्राप्त होऊ पाहतात म्हणजे कर्मबंध संपून कर्मापासून निर्लिप्त होण्याची स्थिती प्राप्त करू पाहतात व त्या इच्छेने उचित कर्माचा म्हणजे करणीय कर्माची जबाबदारी किंवा कर्तव्याचा त्याग करतात,
त्यासाठी ते साधना म्हणून कर्मेंद्रियाच्या प्रवृत्तीचा निग्रह करतात, म्हणजे काम न करता बसून राहतात. कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी. आणि म्हणून माऊली आता पुढच्या ओवीमध्ये य आस्ते मनसा स्मरण या पदावर मनाचा स्वभाव काय असतो तो या ओवीमध्ये सांगतात. तया कर्म त्यागून घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दारिद्र्य जाण. माऊली म्हणतात अशांना कर्मत्याग घडत नाही, कारण त्यांच्या मनाचा शोध घेतला असता मनात कर्तव्य सापडते, कर्तव्यासंबंधीचे विचार सापडतात. कर्तव्य करणे राहून गेले ही बोचणी, ज्याला गिल्ट म्हणतो आपण, ती त्या ठिकाणी असतेच असते. मनाने कर्तेपणाची भूमिका सोडलेली नसते. ते नैष्कर्म स्थिती प्राप्त झाल्याचे, कर्मबंध संपल्याचे केवळ नाटक करीत असतात. प्रत्यक्षात नैष्कर्म स्थिती संबंधाने ही अवस्था शुद्ध दारिद्र्य आहे असे जाण. पुढे म्हणतात माऊली, ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. 66. अर्जुना, असे जे कर्म त्यागाचे सोंग घेणारे लोक असतात ना, ते सर्वार्थाने विषयासक्त असतात. बरं, विषय सुख मिळावे त्यासाठीची साधने वाढावीत अशी त्यांची कामना गेलेली नसते, हे निसंशय जाण. आणि पुढे म्हणतात, आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता अर्जुना, या प्रसंगाने तुला खऱ्या अर्थाने नैष्कर्म स्थिती प्राप्त पुरुषाचे लक्षण सांगतो. अवधान दे. आता देई अवधान. आणि पुढचा श्लोक आहे गीतेतला, यस्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेंद्रिये कर्मयोगस असक्तस विशिष्यते. श्लोक क्रमांक 7. हे अर्जुना, पण जो बुद्धी चित्त अहंकारासह मनाने सर्व इंद्रियाचे नियम करून, इथं मन महत्वाचं आहे, अनासक्तपणे निष्काम भावाने ज्ञानेंद्रियासह कर्मेंद्रियाने कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. कर्मयोग म्हणजे कर्म व योग. कर्म कोणते व कसे करावे, ज्यामुळे योग म्हणजे आत्म्याशी परमात्म्याशी जोडल्या जाणे साध्य होईल, तो कर्मयोग. कर्माची निवड अशी करावी की ते कुटुंब, समाज, देश यांच्या संबंधाने स्वतःची जबाबदारी अर्थात कर्तव्य पार पाडण्यासाठीचे असेल. म्हणजेच कर्माची दिशा जनहिताकडे ठेवावी. त्यामुळे स्वतः संबंधाने फलाकांक्षारहितता व कर्मसंबंधाने साक्षीभाव जोपासणे सोपे जाते. त्यामुळे संसाराशी असलेल्या कर्मबंधाचा अर्थात कर्मसंगाचा वियोग होतो आणि परमात्मरूपाने हृदयस्थ असलेल्या आत्म्याशी योग प्राप्त होतो. आता पुढे माऊली अनुभूती सांगतात. पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्यतरी रूढ लौकिक जैसा. ज्याच्या अंतर्यामी स्वस्वरूपाचा अनुभव दृढ झाला आहे, आत्मा हाच परमात्मा आहे हे अनुभवास आल्यामुळे हृदयस्थ परमात्मरूपाशी तो गढून आणि तल्लीन असतो. तरी तो स्वरूपानंदाच्या बरोबरच बाह्यतः इतराप्रमाणे लौकिक म्हणजे अहिक आणि विहित कर्म करीतच असतो. आणि आता साधना सांगतात माऊली, जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म ना फेरी,
उचित जे जे. इथे उचित शब्द वापरला आहे. माऊली म्हणतात सामान्य व्यक्ती वस्तू घटना विषयासंबंधाने जी इच्छा मनात येते ती पूर्ण होण्यासाठी ती व्यक्ती स्वतःच्या इंद्रियांना आज्ञा करून कर्म प्रवृत्त करीत असते. अशा रीतीने करता या भावनेने लिप्त असलेले इच्छा प्रेरित असलेले कर्म आकारास येत राहत असते. जो पुरुष परमात्म स्वरूप असलेल्या हृदयस्थ आत्म्याशी तल्लीन असतो तो स्वतःच्या इंद्रियांना इच्छापूर्तीच्या दिशेने कर्मप्रवृत्त होण्यासाठी आज्ञा करत नाही. तसेच प्रारब्धवशात प्राप्त होणाऱ्या विषयोपभोग भोगाची भीतीही मनात बाळगत नाही. ज्या ज्या वेळी जे जे कर्म उचित असलेले कर्म करणे प्राप्त झालेले असते ते कर्म तो मनपूर्वक सावध चित्ताने साक्षीभाव जोपासत आणि कुटुंब समाज देश संबंधाने जबाबदारीने युक्त राहून करीत असतो. कोणतंही कर्म तो अव्हेरीत नसतो. यानंतर पुढच्या भूमीमध्ये माऊली अनुभूती सांगत आहेत. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटा तरी न नियमी परी तेथेची निउर्मी झाकोळेना. कर्मेंद्रिये आपापली कर्मे करीत असताना म्हणजे निग्रह करून तो त्यांना आवरीत नाही हे खरे, परंतु कर्म करावे करीत राहावे या उर्मेनी ही आवेगानेही तो झाकळल्या किंवा वाहवल्या जात नाही. इच्छा प्रेरित असल्यामुळे आता हे कर्म केलेच पाहिजे, हे कर्म असेच झाले पाहिजे, त्यानंतरचे दुसरं कर्म तसे केले पाहिजे, अशा एकानंतर एक येणाऱ्या उर्मीने सामान्य व्यक्ती सतत झाकाळलेली असते. तसे तो उर्मीने झाकाळल्या अथवा वाहवल्या जात नाही. जो कामना मात्रे न घेपे मोहमळे न निंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. माऊली म्हणतात त्याला कोणतीही कामना इच्छा आशा अपेक्षा घेरू शकत नाही, धरून ठेवू शकत नाही, मनात घर करून राहू शकत नाही. अशा रीतीने त्याचे मन मोहरूपी मलाने कोणत्याही इच्छेला धरून राहणे या मलाने लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहून पाण्याने ओले होत नाही. कर्म स्वतःच्या इंद्रियाद्वारे उभारले जात आहे हेही जीवनमुक्तास कळत राहते आणि त्यासोबत आत्म्याची अनुभूती, आत्मा कर्माद्वारे लिप्त होत नसल्याची अनुभूती, या दोन्ही अनुभूती एकाच वेळी सुरू असतात. माऊली म्हणतात तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तो यसंगे आभासे भानुबिंब. आणखी लगेच उभी आहे सिद्धांताची. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. काय म्हणतात माऊली, त्याप्रमाणे तो लोकांच्या संपर्कात असतो, तो संसर्गामाजी असे सर्वांच्या सारखा दिसतो. पुढे काय, सकाळासारिखा दिसे. सूर्याचे बिंब पाण्यासोबत दिसत असूनही पाण्यापासनं जसे निर्लिप्त असते जैसे तोय संगे आभासे काय भानुबिंब, तसा तो इच्छेपासून इच्छा प्रेरित कर्मापासून निर्लिप्त असतो. सूर्यात जसे कळत असते की हे स्वतःपासून भिन्न असलेले तसे स्वतःचे प्रतिबिंब आहे आणि मी म्हणजे सूर्य पाण्यापासून ओला होत नाही. त्याप्रमाणे जीवनमुक्तास कळत राहते की उभारले जात असलेल्या कर्माशी माझा स्वतःचा म्हणजे आत्म्याचा काहीही संबंध नाही व मी जीवनमुक्त त्या कर्माने लिप्तही होत नाही. तसे सामान्यत्वाने पाहता
म्हणजे वरवर पाहता असे वाटते की सूर्याचे प्रतिबिंब पाण्यासोबत हालत आहे. पाण्याशी तद्रूप एक जीव आहे. त्याप्रमाणे इतरांना वाटते की जीवनमुक्त सर्व कर्म इच्छा प्रेरित होऊन कर्माशी तादात्म्य पाहून कर्म करीत आहे. जीवनमुक्ताची अवस्था व्यावहारिक मापदंडाने मोजून निर्धारित करण्याची सोय उपलब्ध नाही. नैष्कर्म्यावस्था प्राप्त योगी स्वतः पूर्वीच्या तुलनेत स्वतःमध्ये झालेला बदल स्पष्टपणे अनुभवू शकतो. कोण? तो स्वतः. पण तो बदल इतरांना दिसण्याची सोय मात्र उपलब्ध नाही. म्हणून प्रत्येकाने आपला चेहरा आपल्या आरशात पाहावा. कोणी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आम्ही वारी करतो, आम्ही नर्मदा परिक्रमा करतो, मग आमच्यात काय बदल झाला हे दुसऱ्यांनी सांगून काहीही उपयोग नाही. स्वतःचा चेहरा आरशात पहा आणि स्वतः तुम्ही ठरवा. माऊली तेच सांगतात की तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. अन्य कोणी त्याच्याबद्दल त्याचं मोजमाप करता येणार नाही आणि केलं तर चुकेल, परंतु त्याचं मात्र स्वतःविषयी पक्क मत त्याला बनवता येतं. आता ज्याला स्वतःलाच फसवायचं आहे तो जगाला फसवेल, ती बाब निराळी. ऐसा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा. माऊली म्हणतात जो पुरुष ओवी 69 ते 72, आता आपण या ओव्या वाचल्या. 69 जो इंद्रिया आज्ञान करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे. नंतर 70 जो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथीची नि उर्मी झाकोळेना. नंतर 71 तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. आणि 72वी ओवी सांगितली तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. काय म्हणतात या 74व्या ओवीमध्ये जो पुरुष ओवी 69 ते 72 मध्ये सांगितलेल्या लक्षणांनी म्हणजे चिन्हांनी स्वतःला युक्त असल्याचे पाहतो तोच जीवनमुक्त, तोच आशा अपाश रहित. बा साधका असे तू स्वतःला ओळख. ऐशा चिन्ही चिन्ह तू देखसी तोच मुक्त आणि आशा पाश रहितू ओळख पा. तुझं तू स्वतःला ओळख. बा साधका असे तू लक्षात घे, ओळख. वर दिलेल्या लक्षणाद्वारे स्वतःला ओळखता येते, दुसऱ्याला ओळखता येत नाही, असा ओवी 73 आणि 74चा एकत्रित अर्थ आहेच आहे. ओवी क्रमांक 59 मध्ये कर्तृत्व अहंकार व्यर्थ धारण करून राहणे आणि तो मनात इच्छा आशा अपेक्षा संदर्भात एकानंतर एक येणाऱ्या उर्मी आवेगामुळे जोपासल्या जाणे हा मनुष्याचा स्वभाव झाला आहे. ओवी 59 व 70 आपण पुन्हा एकदा वाचूया. काय म्हणायचे माऊलीला ते कळण्याकरता या 2 वेळा परत वाचू. 59 कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. आणि 70वी ओवी तो कर्मेंद्रिये कर्मी राहटा तरी न नियमी परी तेथीची निउर्मी झाकोडेना. आता या वाचलेल्या 59 आणि 70 या ओव्या काय म्हणतात, कोणती एक उर्मी म्हणजे एक आवेग सतत राहत नाही, ती येते आणि नंतर ती विरते व विचार रूपाने दुसरी उर्मी मनात येते. आजचे मानसशास्त्र सुद्धा मानते की आत्महत्येसारखी बलिष्ठ उर्मी सुद्धा विरून जाण्यासाठी जास्तीत जास्त 7 मिनिटे पुरतात. म्हणजे आत्महत्या करायची असा ज्याने विचार पक्का केला तो विचार बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि वेळ किती सांगितला आहे? सुमारे 7 मिनिट.
दररोज 2 वेळेस ध्यान करावयाचे आहे. त्यापैकी एकदा श्री ज्ञानेश्वरी वाचताना आहे. आजच्या दुसऱ्या ध्यानाच्या वेळी विचाराद्वारे मनात येणाऱ्या आवेगाकडे, उर्मीकडे साक्षीभावाने पहा. यांत्रिकता नको, सजगता आवश्यक. उर्मी हळूहळू कशी विरून जाते ते पहा. हळूहळू उर्मीचा म्हणजे विचार रूपाने येणाऱ्या आवेगाचा प्रवाह कसा क्षीण होत जातो ते पहा. उर्मीचा प्रवाह थांबला व ध्यान आपोआप लागल्यास ध्यानात बसून राहा. ध्यान न लागले तरी एकंदर 20 मिनिटे क्षीण होत जाणारा उर्मीचा प्रवाह पाहत बसून राहा. नैष्कर्म्यावस्था प्राप्त झाल्यानंतर जागृतावस्थेत सुद्धा हा उर्मीचा प्रवाह संपलेला असतो. ओवी क्रमांक 70 ते 72 मधील लक्षणे साधक स्वतःच्या ठिकाणी असल्याचे ओळखतो, अनुभवतो, असं या 74च्या ओवीमध्ये माऊली म्हणतात. आता पुढे आणखी वर्णन करतात. म्हणतात, अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी मनोनी ऐसा होय या लागी मनिपे तू ते. अर्जुना तोच योगी म्हणजे आत्म्याशी परमात्म्याशी जोडला गेलेला होय. जगात त्याची विशेष म्हणून स्तुती केली जाते असा होय. म्हणूनच तू असा हो असे मी तुला सांगतो. तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे. तू मनाचा एक नियम कर. अंतरंगातील इच्छा व इच्छा प्रेरित कर्माद्वारे निर्माण होत असलेले चांचल्य जाऊन चित्त निर्लिप्त राहून निश्चल व्हावे. मग तुझी कर्मेंद्रिये आपापल्या व्यापारात सुखाने वावरू देत. आत्मानंद अनुभवत राहून कर्मेंद्रियाद्वारे कर्माची उभारणी होत राहू दे. पुढच्या श्लोकामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे भगवंतानी. तो श्लोक 8 मी आता म्हणतो. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पीचते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्जुना तू नियत कर्म कर. आपण आता थोड्यापूर्वी ओवी क्रमांक 44 ते 45 मध्ये हा उचित विहित विषय पाहिलेला होता आणि त्याप्रमाणे उचित विहित व करणीय कर्तव्य कर्म कर असं अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. कारण कर्म का करायचं ते सांगतायत. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझी शरीर यात्रा ही म्हणजे शरीर निरोगी राखणे, स्वतःसह कुटुंबाचे भरणपोषण करणारे इत्यादी गोष्टी उत्तम प्रकारे सिद्धीला जाणार नाहीत आणि म्हणून तुला कर्म करणं अपरिहार्य आहे. तू ते कर. यावर माऊलीच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्याने आजचं 44 क्रमांकाचं हे सत्र आपण संपन्न करणार आहोत. माऊलीची पहिली ओवी यावर या नियतम कुरु कर्मावर माऊली म्हणतात. मनोनी नैष्कर्म्य होवावे तरी एथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. 77 माऊली म्हणतात, म्हणून उचित विहित करणीय नियत कर्माच्या त्यागाद्वारे नैष्कर्म्य स्थिती म्हणजे लिप्त न होता कर्माची उभारणी होऊ देणारी स्थिती प्राप्त करणे येथे म्हणजे प्रकृती पारतंत्र्यामुळे संभवत नाही. उचित कर्माच्या त्यागाने नैष्कर्म्य प्राप्ती संभवत नाही हे विचार करून पाहिले असता आता निषिद्ध म्हणजे शास्त्रविरुद्ध कर्माच्या आचरणाने नैष्कर्म्य प्राप्ती संभवते का ते विचार करून पहा. अर्थात संभवत नाही. सारांश, निषिद्ध कर्माचे आचरण नेहमीच
त्याज्य आहे, निषिद्ध केवी रहाटावे. आणि ते काय आहे, कायम आपल्याला त्याचा त्यागच करायचा आहे. आणि म्हणून पुढच्या ओवीमध्ये माऊली आता कर्मयोगाच्या साधनेचे सार, श्लोकामधला शब्द आहे नियतम कुरु कर्मत्वम. सुरुवातच श्लोकाची नियतम कुरु कर्मत्वम आहे आणि त्यावर आधारित माऊलीची ही ओवी. माऊली म्हणतात, मनवनी जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून अर्जुना, जे जे कर्म उचित आहे, नियत आहे, विहित आहे, करणीय आहे आणि पुढ्यातील प्रसंगानुसार जे करणे प्राप्त झालेले आहे, जे करणे वाट्याला आलेले आहे, वर्तमान क्षणात कर्तव्य असलेल्या त्या कर्माचे आचरण तू हेतुरहित म्हणजे स्वार्थरहित, फलाकांक्षारहित होऊन कर. सारांश, उचित, करणीय, विहित असलेले कर्म मनपूर्वक, सावध चित्ताने, समग्रतेने साक्षीभाव जोपासत, कुटुंब, समाज, देशसंबंधाने जबाबदारीने युक्त राहून आणि फलापेक्षा रहित राहून करावे. यावर माऊली आणखी एक सिद्धांत सांगतात. पार्था आणि कही एक, नेनसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. या ठिकाणी कौतिक शब्द वापरलाय माऊलींनी. काय म्हणतात? पार्था, आणखी एक अशा पद्धतीने केलेल्या कर्माचे कौतुक तुला माहीत नसेल, ते आपोआपच कर्मबंधनातून सोडविणारे असते. आणि वर सिद्धांत सांगितला, आता साधना सांगतात. म्हणतात, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. माऊली म्हणतात, सर्वच उचित, विहित, करणीय कर्म अनुक्रमाधारे म्हणजे परंपरेच्या आधाराने निर्धारित करून घ्यावे. जसे व्यवसाय संबंधाने करीत असलेले कर्म, व्यावहारिक शास्त्रे, कायदे, नीतिशास्त्रे याद्वारे पारखून निश्चित करावे. यज्ञ करावयाचा ठरविल्यास श्रुती स्मृतीमध्ये दिलेल्या अनुक्रमानुसार करावा. आध्यात्मिक शिक्षण गुरुकुल परंप्रमाणे घ्यावे. सेवेसाठी सुद्धा क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रातील परंपरेचा विचार करून सेवा कर्म निर्धारित करावे. उदाहरणार्थ, कीर्तन वारकरी संप्रदायांच्या परंप्रमाणे व मोबदला अर्थात बिदागी न ठरविता करावे. अशा रीतीने परंपरेने पारखून घेतलेले चूक म्हणजे पाप तर होत नाहीच, कार्यक्षमता खूप वाढते. अशा रीतीने पारखून निर्धारित केलेले कर्म हा स्वधर्म व त्याचे आचरण मोक्षास प्राप्त करून देते. अशा विहित कर्मास स्वधर्म म्हणजे परमकर्तव्य ठरविल्यानंतर अर्थातच त्याचे आचरण मनपूर्वक, सावध चित्ताने, साक्षीभाव जोपासत, कुटुंब, समाज, देश संबंधाने जबाबदारीने युक्त राहून फलापेक्षा रहित राहून नित्य अनुष्ठानवत करावे व त्यामुळे मोक्ष निश्चित प्राप्त होतो. माऊलींच्या शब्दावर आपली निष्ठा आहे आणि म्हणून माऊली काय म्हणतात, त्या पद्धतीनं एक जरी ओवी अनुभवली तरी मोक्ष हा ठरलेला आहे. पुढे काय, आता आपल्याला व्यवहारात थोडं शिरून याच विषयाचा चिंतन करायचं आहे. तुमचा सध्याचा व्यवसाय, ती कदाचित नोकरी असेल, कारखानदारी असेल, व्यापार असेल, अन्य काही असेल, त्या संबंधाने करीत असलेले कर्म, व्यावहारिक शास्त्रे म्हणजे प्रोफेशनल मॅनेजरियल सायन्सेस, कायदे इन्क्लुडिंग स्टँडर्ड कोड ऑफ प्रॅक्टिसेस, कोड ऑफ कंडक्ट्स, नीतिशास्त्रे याद्वारे पारखून निश्चित करा. तसे करताना स्वतःच्या कुटुंब, समाज, देशाबाबतच्या कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवा. त्यासाठी
चिंतन करा. चिंतन केल्यानंतर निर्धारित म्हणजे निश्चित केलेले स्वतःसाठीचे कर्म, तसे वागण्याचा केलेला निश्चय सविस्तर लिहून काढा. त्यानंतर 5 किंवा 10 ओळीमध्ये त्याचे सार, जे प्रत्यक्षात आचरणात आणणार आहात, ते ठळक सुवाच्य अक्षरात लिहून काढा. त्याच्या अखेरीस हे मी मनपूर्वक सावधचित्ताने साक्षीभाव जोपासत फलाकांक्षारहिततेने व समग्रतेने नित्य करणार आहे असे स्वतः कमिट केल्यासारखं लिहा. हा स्वतःसाठीचा आदर्श, ज्याला व्हिजन स्टेटमेंट म्हणतात, काम करण्याच्या ठिकाणी स्वतःच्या दृष्टीस पडेल असा लॅमिनेट करून किंवा पुठ्ठ्यावर चिटकवून ठेवा. माऊलीवर निष्ठा ठेवा. संकल्प खात्रीने सिद्धीस जाईल. तुम्ही फलाकांक्षारहित राहा. जे आवश्यक आहे ते सर्व मिळत जाईल. आणि या सत्राचा 44 सत्राचा आपण समारोप करून ध्यान करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्थात आपल्याला आता 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. आणि ध्यानाकरता नेहमी खांदे ढिले सोडायचे आहेत. पाठीचा कणा किंचितसा उचलून धरायचा आहे. सुखासनात बसावयाचे आहे. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी सुखासनातच खुर्चीवर बसावे. खुर्चीवर बऱ्यापैकी मऊ अशा प्रकारचं आसन असावं. चेहऱ्यावर ताण नको. स्मितहास्य हवे. कोणताही विचार न नाकारता, त्याला चांगले वाईट न म्हणता, आलेल्या विचाराकडे सजगतेने व साक्षीभावाने पहावयाचे आहे. माऊलीवर पूर्ण निष्ठा आणि म्हणून सिद्ध मंत्र उच्चारण करून आपण ध्यानात शिरणार आहोत. माझी माऊली.